हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना माझ्यातर्फे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण बनवतोय नेम प्लेट जय श्रीराम लिहिलेली। माझ्याकडे काही पीस प्लायचे उरलेले होते, त्यातला एक पीस मी घेतलेला आहे। 2 MDF बोर्ड घेतलेले आहेत, छोटे छोटे, एक राऊंड आणि एक स्क्वेअर। सर्वप्रथम प्लायला सँड पेपरनी घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हाईट ॲक्रेलिक कलर असेल त्याने आपल्याला त्याला 1-2 कोट करून घ्यायचे। तर बघा, आपल्याला कलर करून व्हाईट कलर लावून पूर्ण झालेलं आहे। ही मी 2 सर्कल, एक सर्कल आणि एक स्क्वेअर घेतलेला आहे। तर सर्कल आहे 9 सेंटीमीटरचं आणि स्क्वेअर मी घेतलं आहे तुम्हाला 7.5 सेंटीमीटरचं एक चौरस आहे। तर हे MDF बोर्ड आहे। एक पूर्ण सर्कल सेम साईजचा घेतला, त्यानंतर त्याला फोल्ड केला। फोल्ड केल्याच्या नंतर आपण तिकडे मार्किंग केलेली आहे, ही बघा मार्किंग केलेली आहे समोर। त्यानंतर त्याला आपण एका साईडने पकडायचं आहे आणि परत एक फोल्ड मारायचा आहे। फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे एक डॉट करून घ्यायचा आहे, जो आपला सेंटर आहे। आपल्याला एक थोडा छोटा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा। आपल्याला मध्ये स्वस्तिक बनवायचं आहे, तर आपण बनवणार आहोत स्वस्तिक। पहिले प्लस तर मार्क करून घेऊया। तुम्हाला जितकं मोठं बनवायचं असेल तितकं आपल्या सेंटरला लक्षात घेऊन बनवा। आणि याला टच पण नाही झालं पाहिजे साईडच्या सर्कलला। आणि जर काय आपलं चुकलं असेल ना, तर आपण नंतर क्ले वर्क जेव्हा करू ना तेव्हा त्याला रिपेअर करून घेऊया। स्वस्तिक असंच बनवायचं आहे। मध्ये सेंटरला डॉट येते, हे बघा। दुसरी गोष्ट म्हणजे आपण हा दुसरा MDF बोर्डचा स्क्वेअर घेतोय। त्यानंतर इथे आपल्याला किती सेंटीमीटर, 1-1 सेंटीमीटर छोटे छोटे स्क्वेअर बनवून घ्यायचे। आणि यात बनवणार आहे मारुतीचं चित्र। आपण याला कलर करायला घेऊया, तर ती आपण ऑरेंज कलर मारणार आहोत। सगळ्या साईडने इक्वल झालं पाहिजे। तर आपण आता हिला सुकून देऊया आणि घेतोय दुसरा सर्कल आपण पूर्ण ऑरेंज कलरमध्ये कलर करणार आहोत। त्यानंतर आपण शेडिंग करणार आहोत त्याच्यावरती। तर सर्वप्रथम आपल्याला पूर्ण ऑरेंज कलर अप्लाय करायचा आहे। तर आपण हिला पण सुकून देऊया, ठीक आहे ना। मेन पाटी घेतलेली आहे 1 सेंटीमीटर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे सगळ्यावरती। चारी साईडने आपण 1-1 सेंटीमीटर सोडणार आहोत। तर सगळ्यात पहिला आपण स्क्वेअर जिथे मारुती रायांचं चित्र चिकटवणार आहोत किंवा त्याची मार्किंग करून घेऊया, कुठपर्यंत तो स्क्वेअर आपला आला पाहिजे। तर आपला स्क्वेअर येतो इथपर्यंत, कारण आपल्याला मध्ये जय श्रीराम लिहायचं आहे, तर आपल्याला तिथे जागा हवी आहे। तर याचे पॉइंट आहेत ना, ते थोडे बाहेर आले पाहिजेत। तुम्ही बघताय, हे बघा दिसतात ना। तर हे पॉइंट आहेत ना, थोडेफार बाहेर आले पाहिजे। दोन्ही साईडने इक्वल करा आणि ह्याचं आपल्याला मार्किंग इथे करून घ्यायची। त्यामुळे तुम्हाला सुद्धा दिसत नाहीये मी काय करते, हे बघा आता दिसलं, मी झूम केलेलं आहे। तर आपल्याला इतका स्क्वेअर सोडून द्यायचा आहे। आणि आता सर्कलचं मेजरमेंट घेऊया। सर्कलचं सुद्धा तसंच करायचं आपल्याला। तर हे बघा है ना, ही जी मार्किंग आहे ना आपली स्वस्तिकची आतमधली, ती आपल्याला दिसते। तर तिच्यावरती आपण बरोबर ही सेंटर घेतलेला आहे इथून इथपर्यंत। या इथे कलर करूया। पॉइंटेड ब्रश घेतला, राऊंड ब्रश घेतला मी। आपण मरून कलर घेतलाय, कारण माझ्याकडे रेड नाहीये। तर आता आपण काय करायचंय,
थोडासा ऑरेंजमध्ये मिक्स करायचा तो कलर थोडासा, कारण आपल्याला शेडिंग वरती करायची त्याच्या ऑरेंज कलरच्या. ऑरेंज जास्त आणि मरून कमी घ्या. आपण ऑरेंज मरून कलर मिक्स करून शेड करून घेतलेली आहे. दिसतंय तुम्हाला? थोडीशी डार्क अजून करून घ्या पाहिजे तर. आपण ही एक साइड कंप्लीट केलेली आहे. आता दुसरी साइड घेतोय. तुम्ही हे पूर्ण बघा. माझा आता खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा नेम प्लेट बनवले. नेम प्लेट ती सुद्धा देवाच्या नावाची. तर ना हे थोडं थोडं करून ना आपल्याला अंतर असं खेचत जायचंय. थोडं हलका ब्रश सारखा डीप करू नका त्याच्यामध्ये, नाहीतर तुमची शेडिंग होऊन जाईल पूर्ण. दिसते तुम्हाला शेडिंग झालेली आहे. शेडिंग आहे ना अशा प्रकारे करायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशीच पाटी बनवून अशा ठिकाणी लावा जिकडे सगळ्यांची नजर पडेल. येता जाता तुमची सुद्धा नजर त्यावर पडत राहील. अशी पाटी बनवून अशा ठिकाणी लावा. तर बघा आपलं हे काम झालेलं आहे आणि आता हे सुद्धा सुकलेत. तर त्याच्यावरचं काम पहिले कंप्लीट करूया, मग त्यांना फिक्स करूया. तर आता आपण ना मोल्डेड क्ले घेतले. हे बघा मोल्डेड क्ले घेतलेली आहे आणि ती क्ले हाफ मध्ये मिक्स करून घेतलेत. कमी जास्त करू नका, बरोबर तेवढीच घ्या जेवढी आहे, म्हणजे मी दाखवते. आणि आपल्याला लागणार आहे पावडर. कुठलीही पावडर घ्या. आणि आता ही क्ले मिक्स करायची आपल्याला. मिक्स तिथपर्यंत करायचे जिथपर्यंत तिचा रंग नाही बदलत. मी सगळ्यात पहिलं आपण ना स्वस्तिक बनवायला घेऊया. आपल्याला पहिला ना इक्वल साईजची रशी बनवून घ्यायची आहे. फेविकॉलची गरज लागणार आहे. तर गोल आपलं झालेलं आहे, सर्कल तयार झालेलं आहे. प्रकारे डॉट पाडून घ्या. तर हे बघा आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बाहेर वर्क करणार आहोत त्याच्यात. आता दुसरी कॉईल बनवूया आपण स्वस्तिक बनवायसाठी. आपल्याला दोन्ही साईडला टच करायचं नाहीये. हे बसवणार, मिरर बसवणार आहे. मी विचार करते की मिररचं काम कम्प्लीट. तर आय शेप मिरर असतात ना ते घेणार आहोत आपण, मोठेवाले. तर या राशीवर पण आपण थोडंसं वर्क करून घेणार आहोत. पुढचं काम करायला घेऊया. हा तर हे बघा याचं जे वर्क होतं ना साईडचं ते मी केलेलं आहे.
त्याच्यात मारुतीचा फोटो मी चिकटतो. ठीक आहे, तर हे स्वस्तिक सुद्धा झालेलं आहे. स्वस्तिकचे पण मधले डॉट बसून घेऊया आपण. त्याआधी याला ना वॉर्निश मारून कम्प्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर त्याला वॉर्निशला अप्लाय केलेलं आहे आपण. हा स्वस्तिक आहे ना, ह्याला आपण गोल्डन कलर अप्लाय करतो. आता नेम प्लेटचा बेस त्यांना कम्प्लीट झालेला आहे. तर बघा, आपण हे पुढे कंटिन्यू करतोय. आपल्याला हे कम्प्लीट करायचे आज. तर असे पण 2 पीस इथे लावलेले आहेत, या साईडला, उजव्या साईडला म्हणजे. तसंच आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचं या साईडला. तर हे मी अप्लाय करून घेतले, लावून घेतलेले आहेत. तर मी ना हे अशा प्रकारे जय श्रीराम लिहिणार आहे. तर बघा, आपली आहे ना हनुमान जयंतीसाठी जय श्रीराम लिहिलेली नेम प्लेट रेडी झालेली आहे. तुम्ही इथे हनुमानाचा फोटो असेल तुमच्याकडे, मारुतीचा फोटो असेल तर बघा कशी बनवले. कशी वाटली तुम्हाला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये माझ्या चॅनलला शेअर करा. केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर असेच माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोडेड आहेत, पहिल्याचे सुद्धा आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. फार छान व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही. व्हिडिओ फुल वॉच करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.